ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। न्यूज 18 लोकमतवर आपण चर्चा करतोय। एमपीएससीची आरपारची लढाई परीक्षांच्या संदर्भात आता होतीये आणि यात मराठा संघटनांच्या वेगवेगळ्या संघटना आमने सामने आल्यात का असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती आहे। सगळ्यांचं लक्ष लागलंय ते म्हणजे वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सुरू असलेल्या बैठकीकडे। या बैठकीतून नेमका काय निर्णय येतोय? आता आपल्या सोबत विद्यार्थी सुद्धा आहेत आणि छावा संघटनेचे नेते सुद्धा आता आपल्या सोबत आहेत। नानासाहेब, ज्या पद्धतीची भूमिका घेतली जाते की जर ह्या परीक्षा घेतल्या गेल्या तर आम्ही त्या ठिकाणी जाऊन ते परीक्षा केंद्र उधळून लावू, अशा प्रकारची भूमिका योग्य आहे का? आणि असं जर कोणी करणार असेल तर मग तुम्ही नेमकं विद्यार्थ्यांच्या संरक्षणासाठी काय करणार आहात? विद्यार्थ्यांना त्रास देणं ही चुकीची भूमिका आहे आणि ह्या भूमिकेला आमचं एक असं आहे की ज्या जर परीक्षा घेण्याचं ठरलं तर त्या ठिकाणी आमचे प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये मावळे आहेत, ज्या ज्या सेंटरमध्ये परीक्षा आहेत त्या ठिकाणी आमचे मावळे उभा राहतील आणि जर कोणी जर विद्यार्थ्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करतील तर त्यांना जरूर आम्ही 100% रोखण्याचा प्रयत्न करू, परंतु विद्यार्थ्यावर कुठलंही संकट येऊ देणार नाही। जर परीक्षा परंतु आता मुख्यमंत्र्यांनी निर्णय घ्यायचा आहे की पॉझिटिव्हली निर्णय घ्यायचा आहे, परीक्षा घ्यायच्या किंवा नाही घ्यायच्या। आणि याच्यामध्ये कुणीही राजकारण, खरं तर या विद्यार्थ्यांचा विषय आहे, याच्यामध्ये कुणीही जे काही मराठा आरक्षणावर स्थगिती आलेली ती उठवण्याचा प्रयत्न प्रत्येक पक्षाने केला पाहिजे। बीजेपी असेल, सेना असेल, काँग्रेस असेल किंवा सत्ताधारी किंवा विरोधक, दोघांनीही मराठा समाजाचं स्थगिती उठवण्याचा प्रयत्न करावा। विद्यार्थ्यांना वेठीस धरण्याचा कुणीही प्रयत्न यामध्ये करू नये। आता मी संभाजीराजेंचं सुद्धा ऐकलं तर संभाजी महाराजांना सुद्धा माझी विनंती आहे की संभाजी महाराजांनी सर्वसमावेशक विषय म्हणजे सर्वांचा विचार केला पाहिजे, कारण की छत्रपती शाहू महाराजांनी सर्वांना आरक्षण दिलेलं आहे। मराठा समाजाची सुद्धा भूमिका आहे की मराठा समाजाला सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे आणि हक्क मिळाला पाहिजे। अनेक वर्षापासूनची ही मागणी आहे, परंतु विद्यार्थ्यांना वेठीस धरून नकोय। तुम्हाला वाढवायचंय तर थोडासा कालावधी द्या विद्यार्थ्यांना, परंतु आता विद्यार्थ्यांना वेठीस धरू नये। पण आज जरी या परीक्षेचा निर्णय आला, समजा जो काही निर्णय येईल, सरकार परीक्षा घेण्यासंदर्भात असेल किंवा न घेण्यासंदर्भात जर या रद्द केल्या तर पुढे सुद्धा अनेक परीक्षा आहेत, मग त्या परीक्षांच्या संदर्भात सुद्धा अशा प्रकारची भूमिका घेतली गेली तर या राज्यामध्ये पुढच्या काळात काही परीक्षा होणार आहेत की नाहीत? बरोबर आहे ना आपला मुद्दा की या राज्यामध्ये पुढे परीक्षा घ्यायच्या का नाही, त्यासाठी या आंदोलनामध्ये विद्यार्थ्यांना आणू नये। आमची तीच भूमिका आहे की या असल्या आंदोलनामध्ये विद्यार्थ्यांना आणू नये आणि जो आरक्षणाचा विषय आहे तो समाजाने लढावा, जो राज्य सरकारनं लढा दिला पाहिजे। आज कोर्टामध्ये विषय आहे, केंद्र शासनाकडे विषय आहे, तरी हा बाजू कोर्टामध्ये आपण सक्षमपणे मांडून मराठा आरक्षणाची स्थगिती तातडीने उठवावी ही आमची भूमिका आहे। म्हणून यासाठी काही विद्यार्थ्यांना वेठीस कुणी धरू नये। आणि यामध्ये अनेक जणांचं आज असं राजकारण असं मला वाटतंय की अनेक जण या मराठा समाजाचा प्रत्येक पक्षाने असेल किंवा पुढाऱ्याने असेल दबाव तंत्र आहे, सरकारनं सरकारवर दबाव आणण्याचा हा प्रयत्न आहे एक प्रकारे की आता स्थगिती उठवण्यासाठी सरकार गंभीर व्हावं म्हणून आता हा दबाव आणला जातोय। दबाव तर आणला गेलाच पाहिजे आणि सरकारनं दबाव का आणू नये? आज लाखोचे मोर्चे निघाले, इतक्या आत्महत्या झाल्या, तरी सुद्धा सरकार याचा विचार करत नाही। मराठी आंदोलन करायचे, किती लाखोचे मोर्चे काढले, त्याच्यामध्ये केवळ राजकारणासाठी प्रत्येकाने सत्तेसाठी केवळ मराठ्यांचा वापर करायचा आणि सत्ता आल्यानंतर मराठ्यांना वाऱ्यावर आपण सोडून द्यायचं। आणि या ठिकाणी काही राजकीय लोक आतमध्ये घुसून मराठा समाजाला वेगळ्या मार्गाला नेण्याचं काम महापाप या सरकारनं किंवा विरोधी पक्षानं कुणीही करू नये। आज सर्व समाजाचा, सर्व जाती धर्माचा मराठा आरक्षणाला पाठिंबा असताना आज केवळ एमपीएससीच्या परीक्षेमुळे आज समाजामध्ये भांडण लावण्याचं कुठेतरी काम होतंय असं आम्हाला वाटतंय। नक्कीच 11 तारखेला होणाऱ्या राज्यातल्या या परीक्षांच्या अनुषंगानं राज्यातले लाखो विद्यार्थी आज डोळे लावून बसलेले आहेत की आपण ज्या परीक्षेचा अभ्यास केला त्याच्यात कोरोनाचं पहिलं विघ्न आलं आणि त्यानंतर आता या आंदोलनाचा इशारा, त्यामुळे त्यांच्या मनातला संभ्रम एका बाजूला वाढत चाललाय। खरं तर परीक्षेच्या काळामध्ये त्यांना कुठल्याही प्रकारचं दडपण असता कामा नये, पण आज विद्यार्थी एका दडपणाखाली आहेत आणि संघटना मात्र अधिकाधिक आक्रमक होताना दिसतोय। या सगळ्यामध्ये राज्य सरकार नेमका काय तोडगा काढतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। न्यूज 18 लोकमतवर या विषयाच्या, या धगधगत्या विषयाची प्रत्येक बातमी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत। आज या चर्चेमध्ये आपण सगळेजण आलात त्याबद्दल मी आपले आभार मानतो। आपण इथेच थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत।
देशापर्यंत